माझ्या हंटरला हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी? अशी तू मला मारणार आहेस? तू? हो, कारण तू सासूचं नातं विसरलीयस. आई साहेब, सासूचं नातं काय असतं? आईपेक्षा जास्तही नाही आणि कमीही नाही. एक स्त्री ज्या पुरुषावर मनापासून प्रेम करते आणि तोच पुरुष तिच्या व्यतिरिक्त ज्या स्त्रीवर मनापासून प्रेम करतो, तिचा आदर करतो, ती असते त्याची आई, त्याच्या बायकोची सासू. आता सुनेने सासूला मारणं बरोबर नाही, पण मी तुला मारणार आहे. विचार का? कारण तू एक आजी सुद्धा आहेस हेही विसरलीस. पण मी कोण आहे हे तू विसरलीस मीरा. आत्ता इथे जीव घेईन तुझा. हेच हेच खरं रूप आहे तुझं. दुसऱ्यांचा जीव घेणं इतकंच येतं तुला, आणि यामुळे तू कधीच कोणाची आई होऊ शकली नाही आणि सासू सुद्धा नाही. आणि आज तू माझ्या वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास, सोडणार नाही मी तुला. माझ्या वेदाच्या जीवाशी खेळलीस ना तू. आज तुला तिची ही आई शिक्षा देणार. स्वतःच्या लेकराच्या जीवावर कोणी उठला ना, तर प्राणी सुद्धा समोरच्याचा लचका तोडतात. मी तर माणूस आहे आणि माझा जन्म वेदाच्या रक्षणासाठी झालाय. हिला मी सोडणार नाही. नाही, पण आता हिला मारून काही उपयोग नाही. पुढचं सगळं ठरलेलं आहे. वर्षानुवर्षांचे कष्ट आहेत. एका क्षणाच्या रागात सगळं मातीत मिळवायचं नाहीये मला. सहन कर मंजिरी, सहन कर. बरं झालं स्वतःला आवरलंस मंजिरी, नाही तर या मीराचा जीवच गेला असतास आणि मग मोठी पंचायत होऊन बसली असती. मीराच गेली तर तिचं मूल जन्माला कसं येणार? आणि माझा जन्म वेदाच्या रक्षणासाठी झालाय.
गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. आत्या तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी. अगं हो, म्हणजे तुझे काका नाही माझे हे ते शहामृगाच्या अंड्याचा व्यवसाय करायचा ना त्यांना. हो माहितीये मला. हा तर म्हणजे जरा आता सुरुवातीला थोडी ओढाताण चालली आहे, भांडवल गोळा होत नाहीये म्हणून. आत्या स्टार्टअप आहे ना, तर आपल्याला इन्व्हेस्टर्स शोधावे लागते. बँक लोन देतं की. बँकेतून लोन घ्यायचं मग काय उपयोग. अरे मीरा, ये ये बस आमच्याबरोबर नाश्ता कर, घे. मीरा, नाही म्हणजे काल रात्री मला तहान लागली म्हणून पाणी प्यायला आले होते मी, तर मंजिरी वहिनी दिसली मला. कुठे बाहेर फेरफटका मारायला गेली होती का? आत्या हा, पाणी आणायला उठली असेल ती. इतकं काय त्यात. नाही ग, तसं नाही. आता तू बघतेस ना घरामध्ये किती चित्रविचित्र गोष्टी घडतायत, म्हणून जरा काळजी वाटली मला, म्हणून विचारलं मी. आणि तसही वहिनी कशी असली तरी माझ्या सख्ख्या भावाची बायको आहे ना ती. आई ये ना, नाश्ता करे आमच्या सोबत. नाही, तुम्ही करा, मी नंतर खाईन, भूक नाहीये. का? मी समोर बसले म्हणून? तसं काही नाहीये. वहिनी, चेहरा का एवढा सुजलाय? म्हणजे रात्री काही झोप झाली नाहीये का तुझी? काय म्हणजे, है ना? वहिनी, बघू हे काय झालंय, दाखव. हे लाल का झालं असं? हं? ते आई साहेब, हा कसला व्रण आहे? आई तुला काही लागलंय का? काही नाही झालंय मला. हे ते दागिन्यामुळे काहीतरी खर्चटलं असेल. तुम्ही नाश्ता करून घ्या. अच्छा. आई साहेब, तुम्ही काहीतरी लपवताय का? हो हो, मलाही तसंच वाटतंय. उगाच नाही बोलत मी. जात होतीस ना तू? हो, जातेच आहे. आता काय, कोणाची काळजी करणं सुद्धा चुकीचं झालंय या घरात.